तर कडक असा उन्हाळा इथे चालू झालेला आहे आणि छान ऊन पडत आहे. तर उन्हाळा चालू झाला की महिलांची लगबग चालू होते ती फराळकाम करण्यासाठी. तर मी सुद्धा आज एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. खूप युनिक आणि नवीन रेसिपी आहे. अगदी सांडगे पद्धतीने आहे. उपवासाची रेसिपी आहे. आपण जसे डाळीचे सांडगे बनवतो ना त्याच पद्धतीने आपण इथे उपवासाचे सांडगे किंवा खारोड्या बनवणार आहोत. अगदी खुसखुशीत तयार होतात, कुरकुरीतसुद्धा लागतात. उपवासाला म्हणा किंवा एरवी जरी तुम्ही कधी तळून खाल्ल्या ना तर खूप टेस्टी ह्या खारोड्या लागतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी झटपट बनवून तयार होते. अगदी उन्हात जरी तुम्हाला वेळ नाही, खूप उशीर झाला तर तुम्ही सावलीत देखील खारोड्या घालू शकतात आणि नंतर पुन्हा ते सुकल्याच्या नंतर उन्हामध्ये वाळवू शकतात. तर वर्ष ते 2 वर्ष याला काही होत नाही. अगदी छान ह्या जर तुम्ही साठवणीसाठी करत असाल तर अगदी 1-2 वर्ष व्यवस्थित टिकतात. तर इथे मी घेतलेला आहे फक्त 1 वाटी साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता. ते छान फुलला की दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यामध्ये 2 कच्चे बटाटे मी खिसून घातलेले आहेत आणि 1 वाटीभर पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा लाल तिखट देखील वापरू शकता. कारण मी काहीही वापरलेलं नाही, जेणेकरून हे तळल्याच्या नंतर ठसका लागतो. त्याच्यामुळे फक्त मीठच मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यावर गॅसवरती एक जाड कढईमध्ये सर्व मिक्स करून छान आपल्याला याला एकजीव करून घ्यायचा आहे. साबुदाणा जो आहे तो छान ट्रान्सपरंट झाला पाहिजे. अगदी काचेसारखा दिसायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच त्याच्या खारोड्या घालून घ्यायच्या आहेत. आता मिश्रण थोडंसं गरम आहे, त्याच्यामुळे मी असं चमच्याच्या साहाय्याने याच्या खारोड्या घालून घेत आहे. तर थोड्याशा घालते वेळेस मोठ्या साईजच्याच घालायच्या, कारण वाळल्याच्या नंतर त्याचा आकार खूप छोटा होतो. तर अशा मीडियम साईजच्या मी खारोड्या इथे घालून घेत आहे आणि थंड झाल्याच्या नंतर इथे ओला हात करायचा आहे आणि ओल्या पाण्याचा हात घेतल्यामुळे मिश्रण जे आहे ते हाताला चिटकत नाही आणि पटापट आपल्या झटपट खारोड्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतात. तर एक कपडा घेतलेला आहे, स्वच्छ कापड घ्यायचं आहे किंवा पॉलिथिन घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे खारोडे जे आहेत ते उपवासाचे सांडगे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आणि सुकल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते तयार होतात. तर बघू शकता मस्तपैकी छान असे इथे वाळले गेलेले आहेत हे. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर तेल जे आहे ते छान कडकडीत गरम झालेलं असावं, जेणेकरून तेलामध्ये टाकल्याच्या नंतर हे छान फुलतील. बनवायला देखील अगदी सोपे आहेत आणि करायला देखील अगदी साधी सोपी रेसिपी आहे. झटपट बनवून तयार होते, काहीच वेळ लागत नाही याला बनवण्यासाठी. तुम्ही घरामध्ये देखील ह्या बनवू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची साधी सोपी उपवासाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा वाळवणीच्या रेसिपी